अजिबात कडू न होणारी अशी कुरकुरीत कारली फ्राय कशी करायची ती आज आपण बघूया। तर इथे कुरकुरीत कारली बनवण्यासाठी मी अर्धा किलो कोवळी कारली घेतलेली आहेत आणि त्यांना कट करून त्यांच्यातल्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या आणि या कारल्यांना पातळ कट करून घ्यायचे आहेत। ना अशा पद्धतीने जर कारली मीठ पाणी आणि लिंबू टाकून जर ठेवली तर ते अजिबात कडू होत नाही आहेत। या पद्धतीने आपल्याला ही पातळ कट करून घ्यायची आहेत। तर आता मी इथे थोडंसं 1 चमचभर इतका मीठ टाकून घेते, अर्धा लिंबू पिळून घेते आणि 10 मिनटं साईडला ठेवून देते। इथे 10 मिनटं झाली आहेत तर आपण त्याच्यातलं सगळं कडू पाणी काढून घेऊ आणि 1 ते 2 पाण्यात स्वच्छ धुवून या चाळणीमध्ये मी निथळत ठेवलेत आणि आता ते छान निथळलेत। तर 1 वाटी बेसन, अर्धा वाटी तांदळाचं पीठ, थोडेसे मसाले टाकू, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरा, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा ओवा आणि 2 चमचे तीळ हे सगळं टाकून आपल्याला मिक्स करायचं। याच्यात पाणी अजिबात टाकायचं नाही आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून मग आपण हे कारले फ्राय करणार आहोत। तर इथे एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलं आणि तेल पण छान कडकडीत गरम झालं आहे। तर आपण हे मिक्स केलेले कारले टाकून घेऊ आणि या पद्धतीने जर तुम्ही कारले केली तर महिना ते 2 महिने छान राहतात, अजिबात कडू होत नाही, लहान मुलं देखील आवडीने खातात। तर इथे कारले आपले तयार आहेत। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा।